25 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात मी काढले. आजच्या सभेला इथं उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझे युवक मित्र, पत्रकार बंधू, या निवडणुकीचा एक वेगळाच अनुभव आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक बघितली, सेवा सोसायटीची निवडणूक बघितली, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, एकदा राष्ट्रपतीची सुद्धा निवडणूक झाली. सहजासहजी बिनविरोध होतो, पण एकदा निवडणूक झाली, ती सुद्धा बघितली. पण आता जी निवडणूक चालू आहे तसली बघितली नाही. अर्धी आता आणि अर्धी नंतर. म्हणजे अर्धा पिक्चर आत्ता बघायचा आणि अर्धा 19 जानेवारी पर्यंत थांबायचं. अशी ही आगळी वेगळी निवडणूक जीवनामध्ये पाहायला मिळते. ही नगरपंचायतीची निवडणूक आहे. नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत याचं काम आपल्याला वाटतं की दिवाबत्ती, नाली काढणं, नाली करणं, रस्ता करणं. माझ्या दृष्टीने हा विकास नाही. नगरपालिका आली, नगरपंचायत आली, ग्रामपंचायत आली, तुम्हाला नाली काढावं लागते, नाली करावं लागते, रस्ता करावा लागतो, दिवाबत्ती द्यावी लागते. हे झालं कर्तव्य. विकास कशाला म्हणायचं? जिथं मागच्या पिढीला वाटलं पाहिजे पुढच्या पिढीनं काहीतरी चांगलं केलंय. भ्रष्टाचारामध्ये बाप तो बाप, बेटा समस्या. मी आजच्या सभेमध्ये आदरणीय केशवदादांचे आभार मानतो की माझ्या आणि दादांच्या विनंतीला मान देऊन अतिशय प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत आम्हाला कळत होतं तुमच्यावर अन्याय व्हायलाय दादा, तुम्हालाच कळत नव्हतं. यावेळेस आम्ही सांगितलं, तुम्ही ऐकलं, त्याबद्दल तसं दादांच्या पुढच्या पिढीचं काम जास्त आहे सगळे घडवून आणायला. मला एक गोष्ट लक्षात येते. आता व्यासपीठावर बसल्यानंतर चर्चा होती की भारतीय जनता पार्टीचे इथं लढणारे 25 लाख रुपये घ्या आणि उमेदवारी घ्या म्हणाले. 3 वर्ष जेलमध्ये राहून बँकेचं एवढं वाटोळं करून यांच्याकडे एवढे कसे आले? मी तुम्हालाही विचारतो. उद्या राष्ट्रीय नेत्याची सभा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या इथं होणार आहे. वडवणीच्या जनतेने त्यांना सुद्धा विचारावे की तुमच्या इथल्या नेत्याकडे एवढे कसे आले? जयसिंग भैयाच्या भाषणातून कळालं की दहशत, दादागिरी,
मायच्या तेवढं एक आपल्याला नका सांगत जाऊ. अरे काय चालू ही लोकशाही आहे का काय? अरे या वडवणी शहरासाठी वडवणीच्या विकासासाठी तालुका व्हावा म्हणून या भागातल्या जनतेने या शहराच्या बाबतीत एक स्वप्न पाहिलेलं आहे. 5 वर्ष तुमच्या ताब्यात आहे. 5 वर्ष वर 1.5 वर्ष जास्तीचं झालं असेल मध्ये निवडणुका लांबल्यामुळे. एवढं काय आलंय की तुम्ही वडवणीतल्या प्रत्येक माणसाला विकत घेतल्यासारखी भाषा करता. एकदा जनता कोपली ना, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दाखवलं मी दादांना. कुछ भी करने का दादा का इगो हर्ट नहीं करने का. आता मी दादा म्हणलंय ते दोन्ही धरा. आज माझी ही 5वी 6वी सभा. निवडणुका रंगात आल्या. एकीकडे निवडणूक पाहतोय, लोकशाहीचा आदर आपण करतोय, आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते निवडणूक आयोगाला सांगतायत की निवडणुका रद्द करा. आम्ही कॅबिनेटचा ठराव केला की ओबीसीचं आरक्षण नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने अडचण निर्माण केली आहे. जोपर्यंत आरक्षण येत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला. हे कॅबिनेटनं पण केलं. पण आता प्रचाराच्या दरम्यान ओबीसी आरक्षणाचा विषय म्हणला तर महाविकास आघाडीनं काढलं. मला तुम्हालाच विचारायचं, कोर्टामध्ये एखादी केस लागली, साक्ष्य पुरावे ते काळ महत्वाचा ना. व ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत ज्या वेळेस 5 वर्ष तुम्ही राज्याच्या सत्तेत होतात, केंद्राच्या सत्तेत होतात, त्या काळात कोर्टात केस गेली, साक्ष्य पुरावे झाले त्या काळात, आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत आलो की निकाल आमच्या आल्यानंतर लागला की आरक्षण आम्हीच काढलं. आज केंद्राकडे या देशात ओबीसी किती ज्याचा डाटा असताना ते सर्वोच्च न्यायालयात देऊ शकत नाहीत. केंद्रात सरकार कुणाचं आहे? ओबीसीच्या आरक्षणावर एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणावर दुसरी बाजू घ्यायची. जी भारतीय जनता पार्टीची विचारधारा कुठलंही आरक्षण मान्य करत नाही, आज त्याच्या बाबतीत आरक्षणाच्या इथं बोललं जात आहे. अनेक जणांनी मला सांगितलं, जसे वार्डाचे उमेदवार मी वाचून दाखवले, प्रत्येक वार्डातल्या उमेदवारांनी सांगितलं की आमचं पाणी, आमचं प्रधानमंत्री आवास, आमचं हे. मी सगळ्या वार्डात सगळ्या उमेदवाराच्या वतीनं, दादांच्या साक्षीनं वडवणीच्या जनतेला शब्द देतोय, वचन देतोय की आमच्या उमेदवारांनी जे जे काही शब्द निवडणुकीत तुमचं मत मागताना दिले ते प्रत्येक शब्द पूर्ण करायचं, वचन पूर्ण करायची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर या ठिकाणी घेतो.
नेहमी नेहमी तुमच्या समोर यायचं. त्यामुळे जे बोलल ते आम्ही 100% करून दाखवू. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, आज स्वर्गीय अण्णांचा नाव इथं पोटबरे साहेबांनी काढलं. स्वर्गीय अण्णांनी, दादांनी, केशवराव दादांनी एकत्रित काम केलं आणि इथले 72 आमच्या नेतृत्वाला, आमच्या दादाला विचारतात तुम्ही काय केलं. मध्ये थोडेसे गणित काय हुकले. पोटबरे साहेबांकडे तर ब्लॅकमेलिंगची सगळी सीडीच आहे. हे लावले सीडी एका एका घटनेची. आणि ही निवडणूक काय, घरात स्वच्छ पाणी प्यायचं तुम्ही देऊ शकत नाही. पाणी पुरवठ्याच्या योजनेत, रस्त्यात, आणि दुसरा एक बाजार इथं कळाला, रिझर्वेशनचे. कुणालाही रिझर्वेशनची धमकी. मी आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, लोकशाहीमध्ये निवडणुकीपुरती घ्यावी. एकदा का निवडणूक म्हणून, पक्ष म्हणून जनतेच्या समोर गेलो, जनतेने एखाद्याला कौल दिला, त्याच्यानंतर राजकारण संपलं. सगळी जनता तुमची. आणि गेली 5 वर्ष या नगरपंचायतीमध्ये तुम्हाला जेवढा त्रास झाला आहे, त्याचा मनात राग असेल तर आत्ता जेवढ्या उमेदवारांचं मी नाव घेतलंय, त्या उमेदवारांच्या नावासमोर घड्याळ आणि कब्बशी बटन दाबायचं. इथल्या भाजपच्या भांडवलाला सहकार्यामधून हद्दपार केला. माझी हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे, या वडवणीच्या राजकारणातून सुद्धा त्याला हद्दपार करायची वेळ आली. त्याच्याशिवाय कुणाच नीटनेटकं चालणार नाही. कुणाच. मी आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक. आता ही नगरपंचायतची निवडणूक आम्ही शब्द देतोय, पैसा देणार राज्य सरकार आहे. तुम्ही कुठे आहेत? इथं आमदार दादा, सरकार दादांचं, डीपीडीसीत आम्ही, महाविकास आघाडी राज्यात. तुम्ही काय देणार आहे? आणि आता जे 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18चे लेखा परीक्षण दादानी काढले. दादा काय उगाच काढतात? एकदा सहकारात शिक्षा झाली, दुसऱ्यांदा या राजकारणात वडवणीच्या नगरपंचायतीमध्ये 100% होणार. बऱ्याच गोष्टी आहेत. एवढं सगळं पाप करायचं आणि दादागिरीची भाषा इथं वडवणी. कृपा करून, ही लोकशाही आहे, लोकशाहीला त्या पद्धतीने निवडणूक लढू द्या. ही प्रत्येकाच्या मनात जाऊन त्याचं मत बदलून, मत परिवर्तन करून मत घ्यायची ही निवडणूक. पण इथं पैशाचा आणि दादागिरीचा विषय जर कोण करत असेल तर कृपा करून या गोष्टीला बळी पडू नका. शेवटी आठवड्यातून 2दा का होईना वडवणी म्हणून मलाही जावं लागतं. दादा तर रोजच असते. जयसिंग भैयाने जबाबदारीच घेतली आहे. आणि आज कधी नाही ते केशवदादांचं भाषण मला एवढं आवडलं. इतक्या दिवसाचा राग
सगळा बाहेर आला. जसा केशवदादाच्या भाषणातून सगळा राग बाहेर आला, वडवणीतल्या मायबाप मतदार बंधू भगिनींना माझे हात जोडून विनंती, तुमच्याही मनातला जो राग आहे ना तो व्यक्त करा आणि घड्याळाच्या समोरचं आणि कपबशीच्या समोरचं बटन दाबा. मी हे सगळं बोललो असं मला वाटायला लागलं, पण माझ्या बोलण्यापेक्षाही माझ्या खाली काय ठेवलंय इतकं लक्ष ठेवणारी सगळी मंडळी आजूबाजूला भारतराव. महाविकास आघाडीचं सरकार आहे. मी आज आपल्याला शब्द देतो दादांच्या साक्षी. आता तर भलतीच निवडणूक आहे ही. आता तुम्ही मतदान करणार 21 तारखेला. आता ही मतदारांची सुद्धा एवढी अडचण आहे, 19 जानेवारी पर्यंत वाट बघायची पुढची निवडणूक होईपर्यंत. बरं, मतदार असा आहे, भाजप गेली मत मागायला, हो देणार. राष्ट्रवादी गेली, हो देणार. मतदार हुशार. खरं का नाही? खरं ना. आता ह्याचे ह्यालाच माहिती की ह्याने मतदान कोणाला केलं मतदानाच्या दिवशी. पण 19 जानेवारी पर्यंत ह्याची पंचायत झाली. कुणाला सांगता येणार कुणाला दिलं. कसं सांगायचं? घरी सुद्धा सांगता येणार नाही, बायकोला नाही, भावाला नाही. त्यांनी कुणाला केलं काय माहिती. असली पंचायत जी निवडणूक, एवढी पंचायत झालेली मी कधी बघितली नाही. 19 जानेवारी पर्यंत वाट बघायची. ही कमालीची निवडणूक. पण एक सांगतो, 19 जानेवारीला दुसऱ्या इंटरव्ह्यूवर काय निकाल लागायचा ते लागेल. पण नगर पंचायतीची तुम्ही आमच्या ताब्यात नगर पंचायत ही दिली, त्याच्यानंतर नगराध्यक्ष बसला की 15 दिवसाच्या आत दादा आणि मी येऊन 100 कोटी रुपयाच्या विकास कामाचं या ठिकाणी घोषित केलं. 100 कोटी. म्हणजे शब्द दिलाय इमानदारीने मी पाळणार. जेवढ्या टाळ्या वाजविल्या, शिट्ट्या मारल्या, तेवढ्यानी जरी मतं केली तेवढ्यानी तरी आपल्याला काय अडचण, आपला विजय होईल. शेवटची कळकळीची विनंती करतो, आमच्या कुटुंबाचं या वडवणीचं एक आगळं वेगळं नातं केशवदादांना माहिती आहे. वडवणी असेल, पाटोदा असेल, आष्टी असेल, शिरूर असेल, तालुक्याची गाव आहेत, लहान आहेत. परळी तालुका नसताना मोठं झालं. माजलगाव मोठा आहे. धरण आहे. परळीत रेल्वे स्टेशन प्लांट आहे म्हणून. पण सर्वांगीण विकास करायचा असेल तर या वडवणीच्या बाबतीत आम्ही एक स्वप्न पाहिलंय. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर बचाव आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.